सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं घडवला नवा इतिहास। भारतानं तिसऱ्यांदा जिंकला आयसीसी 2020 विश्वचषक। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावरती नाव। अंतिम सामन्यात 15 धावात 4 बळी घेणारा जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर, तर 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 351 धावा करणारा संजू सॅमसनच्या नावावरती मालिकावीर किताब। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण। ढोल ताशे वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत क्रिकेट प्रेमींचं सेलिब्रेशन, तर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून संघाचं अभिनंदन। युद्धाचा परिणाम देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किमतीवरती होणार नाही, सूत्रांची माहिती। होर्मुझ सामुद्रधुनी व्यतिरिक्त इतर मार्गाने होणाऱ्या तेलाच्या आयातीत वाढ। परराष्ट्र मंत्री संसदेत निवेदन सादर करणार। भारताच्या लक्ष्य सेनला ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या विजेतेपदाची दुसऱ्यांदा हुलकावणी। ऑल इंग्लंडच्या फायनलमध्ये लिन चुन यीचा लक्ष्य सेनवरती चुरशीचा विजय। किल्ले रायगडच्या पायथ्याशी साजरा होणार मनसेचा वर्धापन दिन। राज ठाकरे मनसैनिकांसह शिवरायांना अभिवादन करणार। सदस्य नोंदणीसाठीही राज ठाकरेंचं आवाहन। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावरती चर्चा होण्याची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।